जागतिक लिंगायत महासभेची विचारमंथन बैठक कोल्हापुरात नुकतीच संपन्न झाली। या बैठकीत महात्मा बसवेश्वरांच्या मानवतावादी विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार समाज बांधवांनी व्यक्त केला। या बैठकीसाठी कर्नाटकातील 24 तर महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते। जागतिक लिंगायत महासभेच्या विचारमंथन बैठकीचं नुकतंच कोल्हापुरातील दसरा चौकीतल्या दिगंबर जैन सभागृहात आयोजन केलं होतं। जागतिक लिंगायत महासभेच्या महिला अध्यक्षा सरलाताई पाटील, राजशेखर तंबाके, निवृत्त जिल्हा न्यायाधीश कॅम्प गौडा, बसवराज अजरी, शंकर बिराजदार, मनोज रणदिवे, सुरेश जांभुरे, बसवराज करंजे, रजनीताई मगदूम, विलास आंबोळी यांच्या हस्ते या सभेचं उद्घाटन झालं। सरलाताई पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रमुख वक्ते आणि पाहुण्यांचा सत्कार झाला। यश आंबोळी यांनी या बैठकीची पार्श्वभूमी स्पष्ट केली। महात्मा बसवेश्वरांच्या मानवतावादी विचारांचा प्रसार करणं, लिंगायत चळवळीला अधिक गती देणं, त्यासाठी सर्वांनी एकत्र येणं, समाज प्रबोधन करण्याचा निर्धार मान्यवरांनी या बैठकीत व्यक्त केला। या बैठकीसाठी कर्नाटक राज्यातील 24 तर महाराष्ट्र राज्यातील 9 जिल्ह्यातील प्रतिनिधींसह प्रभाकर कुलुगडे, व्ही.एस. शेटे, दिगंबर भालके, ॲडव्होकेट बसवराज शेट्टी, जे.बी. पाटील, बसवराज धनूर, जी.बी. पाटील आणि लिंगायत समाज बांधव उपस्थित होते।